गोकुळ दूध संघाच्या राजकारणात आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उडी घेतली आहे। गोकुळ दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांना राजीनामा न देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत। गोकुळ दूध संघाच्या राजकारणात पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप केल्यानं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांना हादरा बसलाय। या दोन मंत्र्यांच्या सूचनेनुसार अरुण डोंगळे यांनीही संघाच्या मासिक बैठकीला दांडी मारली। गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढील वर्षात असल्यानं दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष असावा यासाठी महत्त्वाच्या हालचाली राज्य पातळीवरून सुरू झाल्या आहेत। आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी मला सह्याद्रीवर काल बोलून घेतलं होतं। आलेले पेपर न्यूज त्यांच्यापाशी पोहोचतात ऐकून, या शेवटी ती यंत्रणा आहे त्यांची। त्या यंत्रणेत महाविकास आघाडीचा चेअरमन होतोय हे त्यांना लक्षात आलेलं। शेवटी काय पेपर येतील न्यूजवर सगळ्या गोष्टी असतात, तर त्यांची भूमिका माझ्याबद्दल नाही आहे। तुम्ही महायुतीचे घटक आहात तर होणारा चेअरमन महायुतीचा असला पाहिजे ही त्यांची भूमिका ठाम आहे। आणि मी तुम्हाला एक सजेशन द्यालोय ना, तिघी नेता असतील राज्याचे, तिने बसावं, नामदार मुश्रीफ साहेबांनी बसावं आणि पार्लमेंटरी अभिप्राय बसवण्याचा विषय सोडावा। फार मोठा अवघड विषय नाही यार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।